कसे भावांनो बहिणींनो, आता आलोय मी खेडेगावाला. याला चांद्याला आलोय, सासरवाडीला सासूला सोडायला आलोय. बघा कसं घर आहे, काय आहे, कसं घर आहे सासूबाईचं आमच्या. आता निघणार आहे मी. आलेलो किती 10-15 मिनटं झाली असतील. चुलीवर जेवण लय भारी असतं. चुली लहानपणी खात होतो मी चुलीवर, म्हणजे ज्यावेळेस गावाला होतो ना खेड्याला, त्यावेळेस खायचं मी चुलीवर. या चुलीवर खायचा काही विषयच येत नाही. गॅसवर बनवावं लागतं स्वयंपाक. बनवते स्वयंपाक गॅसवर. सासूला माहीत नाही मी काय बनवतो, व्हिडिओ बनवतो, काय बनवतो. सासूबाई म्हणतात व्हिडिओ कॉल आहे का काय. आता बघा काय म्हणतात ते. इथं पण घर आहे. इथं घर आहे छोटस. इथं देवी आहे. मग कसं बघायचं त्यांना, ते व्हिडिओ कॉल केला काय केला. इथं देवी आहे. कोणची देवी आहे आत्या? येडेश्वरी देवी आहे. बघा इथं मंदिर आहे. काय चाललंय मग अजून, काय म्हणतात बहीण भावांना? झाला स्वयंपाक, जेवण, चहा पाणी? मला तेल आहे का पुढे द्या बरं. तेल लावतो सकाळी, तेलच नाही लावलं डोक्याला. हे आहे का? तेल संपलं संध्याकाळी, लक्षच नाही राहील तेल आणायचा. इथं आलं तेल लावतो, डोकं इसरतो. ज्वारी न्यायची आता गाडीवर बांधून. सगळं उरकलं इथलं, गाडीवर बांधावं लागेल ज्वारी. मामा नाही आले, मग मी बांधतो. का एवढी मोठी आहे, एवढी काय द्यायची ज्वारी? थोडी द्यायची ना. ज्वारीचं पोत लय जड आहे. ज्वारीचं पोतं घेऊन जावं लागेल गाडीवर. सासूबाईने दिली ज्वारी. तिला आवडते, तिला आवडते ज्वारी. मी नाही खात, मी गहूच खातो. तिला आवडते ज्वारी. चला आता काय करतो, ज्वारी बांधतो गाडीवर, निघतो आष्टीला. लय उशीर झाला आज. चला बाय बाय.